तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आलो आपण गव्हाण कोलीवाडा या गावामध्ये. जर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, गव्हाण कोलीवाड्यावरून आपल्याला इन्व्हिटेशन आलं होतं पालखीसाठी. सो आज आपण आलो इकडे पालखीला. देवीची पालखी निघाले. व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. व्लॉगमध्ये खरंच खूप धमाल आहे. जी गर्दीचा उत्साह आहे पहिल्या पर्वामध्ये खरंच खूप प्रेरणादायी आहे. बघण्यासारखा व्लॉग आहे, नक्की एंडपर्यंत बघा. कारण जी धमाल केले गव्हाणकरांनी खरंच खूप सुपर असेल. आणि जी आपली देवी आहे तिला अख्ख्या गावामध्ये मिरवून नंतर पालखीमध्ये बसून काढण्यात आली. सो बघूया, तुम्ही पण बघा व्लॉग एंडपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली देवी निघाली, अजून पालखीमध्ये बसायची. आता इकडे झरीमरीचं मंदिर आहे, इकडे आपली देवी येईल. त्यानंतर आपल्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. इकडे आपल्यासोबत हितेन दादा आहे, आपला मी बेलपाडकर ज्याचा यूट्यूब चॅनल, तो आपला दादा आहे सोबत. हितेन दादा, काय मजा? सो खूप सारे यूट्यूबर्स पण आलेत आणि आता मस्त आता आपल्या पालखी सोहळा रंगतदार होणार आहे. नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
गेला लोणावल्या वाटेला घेऊन चला कारल्याच्या डोंगरा नागू कारल्याच्या डोंगरा आई माऊलीचा आणि यो गावाचा मान त्यांचे सत्य बघा माऊली पण त्याला माऊली हो हो देवीला भेटायला आलाय बघू शकता खरं सांगतो दादानी मान दिला नवी मुंबईच्या मानाच्या बालकीनंतर दादानी फोन केला माऊली घोडा भेटेल का पैसे काय घेणार नाही म्हणून पैसे काय फक्त तुमची पत्रिका आली पाहिजे ना गावाचा पुण्य धन्यवाद मानतो गावाचा कावरी म्हणजे पालखी काढल्याने तो मान मनात दिलाय माऊलीला घेऊन बरोबर ठिकाणी मग बघू शकता माऊली पण हा बोलतोय आणि तुम्हाला खरं सुखरूपान जाऊन सुखरूपान पोराला आई माऊली चरणी हीच प्रार्थना आहे आणि माऊलीचा कार्यक्रम आता आपण पुढे चालू करू माऊली पाया पडताना बघा पाया पडा मोठ्या जल्लोषात आपल्या आईची पालखी निघाले गावातून आता इकडून जाणार आहोत आपण देवीच्या मंदिराजवळ शांतादेवी मंदिराजवळ आणि मग तिकडून आपली पालखी निघेल कारल्याला सध्या अजून पालखी गावातच आहे सगळ्या गावकऱ्यांचा जल्लोष चाललाय सर्व नाचत जल्लोषात आनंदात आपल्या देवीला कारल्याला धाडत आहेत चालत मंदिराच्या इकडे आपलं शांतादेवी मंदिर इथून आपली पालखी निघणार आहे समोर तुम्ही टेबल बघू शकता तिकडे मस्त रेड कार्पेट ठेवलं आहे त्यावरती आपल्या देवीची पालखी राहील आणि जशी नवी मुंबईची मानाची पालखी निघाली होती तशीच आपली गव्हाण कोलीवाड्याची सुद्धा निघणार आहे तिकडे मस्त डीजेचा सेटअप आहे खाली रांगोळी काढली एकदम अप्रतिम पद्धतीने गव्हाण कोलीवाडा मानाची पालखी तिकडे तुम्ही मासा बघू शकता इकडे होडी आहे खाली चिंबोर आहे परत तिकडे मागे विविध अशी रंगांची रांगोळी काढली तिकडे पुढे मस्त टेबल सजवला आहे आता पालखी येते मागणं इकडे आपल्या देवीचं मंदिर आहे देवीचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया संतुबाई माऊलीच्या भेटीला न्यायचं आहे ना
बहिणीला संगती घातलीस शांतादेवी बहिणीला संगती घातलीस शांतादेवी बहिणीला नाही तू पालुक्यात बैसूनी गो पालुक्यात बैसूनी बहिणीला गेला आमालीचं आई तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. ही होती तर खरी धमाल जी गव्हाण कोलीवाड्या गावात गेली पहिल्या पर्वामध्ये मानाच्या पालखीसाठी. मस्त सर्व ब्लॉगर लोकांना व रील स्टारला सन्मान चिन्ह आणि एक मायेची उबदार शाल दिली. त्यांना पण थोडंसं प्रोत्साहन मिळावं म्हणून एक मस्त ट्रॉफी दिली छोटीशी. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. आपले जुने ब्लॉग्स बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय.